भारतीय सण समारंभाच्या बाबतीमध्ये गेल्या शेकडो हजारो वर्षांपासून ते श्रद्धेनं आस्थापूर्वक साजरी करायची आपली पद्धत आहे आणि याच्यावर सातत्यानं आधुनिक काळामध्ये पुरोगामी टीका करत आलेली आहे. आत्ताच महालक्ष्मीचा सगळ्यात मोठा सण होऊन गेला, गणपती होऊन गेले. कोरोनामुळे काही बंधनं होते म्हणून सार्वजनिक त्याचे उत्सव झाले नाहीत, पण घराघरामध्ये किंवा छोट्या छोट्या मंडळांमध्ये, छोट्या छोट्या कॉलन्यांमध्ये, वस्त्यांमध्ये, छोट्या गावांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा झालं. हे झालं महाराष्ट्रात. अगदी भारतभरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे सण समारंभ साजरे केले जातात. ह्याच्या मागची मानसिकता समजून न घेता पुरोगामी याच्यावरती टीका करतात. ही जी श्रद्धा आहे, हे जे चिवट असं जे आमची मानसिकता आहे, हीच खरं तर आम्हाला जगण्याला बळ देते. कितीतरी संस्कृती लयास गेल्या. आज जुनी प्राचीन जी शहरं होती, नगरं होती, वस्त्या होत्या, त्यांचे फक्त अवशेष सापडतात जगभरामध्ये. पण वाराणसीसारखं गेले 5-6 हजार वर्षाचा ज्याला इतिहास आहे आणि आजही जे शहर हालतं बोलतं जिवंत मानवाच्या वस्तीतलं आहे असं उदाहरण नाही आहे जगामध्ये. ह्याच्या मागची मानसिकता लक्षात घ्या. ही जी श्रद्धा आहे अतूट अशी, आणि ही काही फक्त देवाधर्मावरची श्रद्धा आहे असं नाही, देवाच्या निमित्ताने एकूण सगळ्या ह्या रसरशीत जगण्यावरची ही श्रद्धा आहे, निसर्गावरची श्रद्धा आहे, जो आपल्याला निर्माण करतो आणि हे सगळं चालवतो अशी जी एक समजूत आहे त्याच्यावरती श्रद्धा आहे आणि म्हणून हे टिकून आहे. अतिशय चूक पद्धतीनं ह्या श्रद्धेवरती हल्ला करायचा प्रयत्न होतो. त्याच्यातून प्रत्येक वेळी आपले दोष सुधारून घेऊन, समजून घेऊन, त्याच्यातून मार्ग काढून आपण पुढं जात आलेलो आहोत. अगदी म्हणजे ज्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. हा वारकरी संप्रदाय टाळकुट्यांचा कसा आहे, संतांनी महाराष्ट्र घडवला की बिघडवला, किंवा टाळकुटे कसे बनवले किंवा निष्काम कसे बनवले, वारंवार टीका केल्या गेली. पण तुम्ही हे लक्षात घ्या, 700-800 वर्षांपासून लोकांची मानसिकता कायम ठेवणे, लोकांना मनानं सुदृढ ठेवण्याचं मोठं काम ह्यांनी केलेलं आहे, हे तुम्ही विसरता. याच वारकरी संप्रदायामध्ये यापूर्वीचे जे सगळे दैवत होती त्यांचे कुलधर्म कुलाचार होते. सगळ्या दैवतांना काहीतरी वाहन आहे, काहीतरी शस्त्र हातामध्ये आहे. पण असं एक दैवत 800 वर्षांपूर्वी शोधून काढल्या गेले की त्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाही, त्याला कुठलं वाहन नाही, तो शाप देत नाही, त्याच्यामुळे उशापाचा प्रश्न नाही आणि तिथे कोणी गुरु नाही. प्रत्येकानं प्रत्येकाच्या पाया पडायचं, धूत वस्त्र घालायचं, विठ्ठल हा एक देवताची पूजा करायची, वारी करायची वर्षातून एकदा, पंढरपूरची आषाढी कार्तिकी पैकी एखादी वारी, आणि त्याच्यानंतर गावातल्या जे काही विठ्ठल मंदिर असेल त्या ठिकाणी दर 15 दिवसाला एकादशीच्या निमित्तानं भजन पूजन करायचं, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, मद्यपान वर्ज्य करायचं, त्याच्यानंतर काय अभक्ष्य म्हणजे मांसाहार करायचा नाही. इतक्या साध्या तत्वांवरती 800 वर्षांपासून संतांनी हा वारकरी संप्रदाय प्रचंड प्रमाणामध्ये फुलवून दाखवला, लोकांच्या मनी मानसी तो रुजवून दाखवला. आजही जेव्हा केव्हा कोरोनाचे आपत्ती दूर होईल, पूर्णपणे निर्बंध हटतील, परत एकदा लाखो माणसं त्या वारीमध्ये चालायला लागतील. ही श्रद्धा काय आहे लक्षात घ्या. हे जे आमच्यावरती इतके अत्याचार झाले, बरं असं नाही आहे की बाबा हिंदू धर्मातल्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावरती टीका झाली नाही. सगळ्यांना आज जे काही कौतुक सांगतात ना आधुनिक काळातलं, किंवा फ्रेंच राज्यक्रांतीनंतर कसे लोकशाहीचे मूल्य आले वगैरे, ते हे विसरतात की आमच्याकडे असलेल्या सगळ्या ह्याच्यावरती प्रश्न विचारणे आणि बंड करण्याची पण 2500 वर्षापासूनची परंपरा आहे. भगवान महावीरांनी सगळ्यात पहिल्यांदा वेदांचं अस्तित्व नाकारलं म्हणून त्यांना नास्तिक गणल्या गेलेलं आहे. देव मानतो किंवा देव मानत नाही म्हणून आस्तिक किंवा नास्तिक ठरत नाही. वेद प्रामाण्य मानणे म्हणजे आस्तिक आणि वेद प्रामाण्य नाकारणे म्हणजे नास्तिक. हे सगळ्यात पहिल्यांदा जाहीरपणे ज्याचे पुरावे आहेत असा जैन धर्म. भगवान महावीरांनी याचं अस्तित्व हिचं प्रमाण नाकारलं, प्रामाण्य नाकारलं, वेद प्रामाण्य. त्याच्यानंतर बौद्धांनी नाकारलं, भगवान गौतम बुद्धांनी नाकारलं. म्हणजे ही परंपरा आमच्याकडे इतकी जुनी आहे आणि असं करणाऱ्यांना सुद्धा आम्ही आमच्या परंपरेत स्थान दिलेलं आहे. चार्वाक असो, बौद्ध असो, जैन असो, ह्या सगळ्यांना आमच्या दार्शनिक परंपरेमध्ये समाविष्ट करून गेलं. किंवा नंतरच्या काळातले पंथ, मग त्यांना पंथ म्हणायचं का धर्म म्हणायचं आजकालची भानगड आहे मारामाऱ्यात. लिंगायत असो, म्हणजे चक्रधरांचा असो, किंवा त्याच्यानंतर बसवेश्वरांचा असो, नंतर शीख संप्रदाय असो, ही तर 3 नंतरची मोठी उदाहरणं आहेत भारतातली, की हे सगळे संप्रदाय म्हणून त्यांना आमच्यामध्ये सामील करून घेतले. तुम्हाला धर्म म्हणायचे त्यांना धर्मही म्हणा, पण हे सगळे भारतीय चौकटीतले आहेत हे विसरू नका. म्हणजे हजारो शेकडो वर्षांपासून आम्ही श्रद्धा जपल्या. हे सण समारंभ तर समजा ठीक आहे, पण गावोगावच्या जत्रा, तिथली जी ग्रामदेवता असते, लोकदैवता असते, त्या देवीची देवतेची त्या ठिकाणी जत्रा भरते. त्या निमित्तानं प्रचंड मोठी हालचाल
त्या भागामध्ये होते आणि हे आजही टिकून आहे. शेकडो वर्षांपासूनच्या जत्रा, सण, समारंभ, उत्सव हे टिकून आहेत. आधुनिक काळामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर आपण खूप प्रयत्न केला की याला समांतर अशा काही गोष्टी आपण उभ्या करू. दुर्दैवाने त्यांच्यामध्ये आम्ही चैतन्य भरू शकलेलो नाहीत. साधं उदाहरण आहे, नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये त्यांच्या सार्वजनिक जागे ठिकाणी काही सभागृह उभारलेले असतात आणि तसंच काही सार्वजनिक जागेवरती मंदिरं असतात. तुम्ही फरक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी मंदिरं आहेत त्या ठिकाणी पूजापाठच्या निमित्ताने स्वच्छता राहते, लोक येतात, त्या ठिकाणी चैतन्य रसरशीतपणे तुम्हाला अनुभवाला येतं. आणि ह्याच्या उलट जे शासकीय जागा आहेत, ज्या ठिकाणी समाज मंदिरं असा शब्द त्यासाठी वापरलेला आहे, पण त्या जागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, त्या ठिकाणी गवत वाढलेलं आहे, मोकाट जनावरं त्या ठिकाणी फिरत आहेत. म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात येईल की हजारो वर्षांपासून चालत आलेल्या गोष्टी आम्ही जपून ठेवल्या, आमच्या पद्धतीने त्याचं संवर्धन केलं. इतकंच नाही, नवीन मंदिरं तयार केली, ते पण प्राणपणाने जतन केली. त्या ठिकाणी उत्सव सुरू झाले. म्हणजे गणपतीचा जसा उत्सव काही फार जुना नाही आहे, 100-125 वर्षाची त्याची परंपरा या ठिकाणी सुरू केलेली. त्याच पद्धतीने नवरात्राचा सुद्धा उत्सव आपल्याकडे, नवरात्र देवीचे घरातल्या घरात बसायच्या, आरत्या व्हायच्या. सार्वजनिकरित्या नवरात्र उत्सव साजरा व्हायचा नाही आता 40-50 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये. पण आता म्हणजे भारतात तर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो, पण आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात गरबा आणि दांडिया आणि नृत्य आणि बाकीच्या सगळ्यांमुळे म्हणजे ही जी मानसिकता जर समजून घेतली की आम्ही ज्या काही आमच्या परंपरा आहेत, ज्या काही आमच्या देवता आहेत, त्या सगळ्यांचे उत्सव अतिशय श्रद्धेनं साजरे करतो. त्याचं कारण असं आहे की हे जे मन आहे, भारतीय मानस जे आहे, हिंदू मानस ज्याला म्हणतात, ते असं रसरशीतपणे सगळ्या जीवनाच्या पैलूंचा आनंद घेणारं आहे. जेव्हा आपत्ती येते, कोरोनाच्या काळात 2 वर्षापासून आपण अनुभव घेतो आहोत, या सगळ्या कालखंडामध्ये जाहीर जरी बंदी आलेली असली तरी ठिकठिकाणचे पूजा अर्चा पाठ मानसिक हे जे आहे ते अजूनही अखंडितपणे चालू आहे. आत्ताही लोकांनी 10 दिवसाचे गणपती घरोघरी बसवले, महालक्ष्म्या साजऱ्या केल्या. आता तोंडावरती नवरात्र आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे. म्हणजे श्रावणापासून जर तुम्ही सुरू केलं, म्हणजे आषाढी एकादशी, तो चातुर्मास म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात की देव तेव्हा झोपी जातात. आणि दिवाळीच्या नंतर येणारी ती कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी, असा जो चातुर्मास आहे तो पूर्णपणे सण समारंभ व्रत वैकल्याने भारलेला असतो. ह्याच्यावरती टीका करणारे हे विसरतात की ह्याच्या मागची मानसिकता काय आहे. ती जर समजून घेतली तर तुम्हाला त्याचा अर्थ लागेल. आणि त्याच्यामध्ये कितीतरी बदल झालेले आहेत. म्हणजे काही एखादी गोष्ट, जशी एखादी नदी वाहत जाते आणि ती जिवंत तो प्रवाह राहतो, ते काही साचलेलं डबकं नाही. हिंदू समाज हा असाच वाहता प्रवाह आहे, हे काही साचलेलं डबकं नाही. ज्या ज्या लोकांनी उर्मटपणे, म्हणजे ओबीसी सारखे अजूनही म्हणतात ना की आम्ही हुक्मरान कौम आहोत, म्हणजे आम्ही तुमच्यावरती राज्य कसं केलं असं उद्धटपणे सांगतात, ते विसरतात की त्यांचेही पूर्वज हिंदूच आहेत. भारतातल्या बहुतांश मुसलमानांचे पूर्वज हिंदूच आहेत. हे काही कोणी वेगळ्या भविष्यवेत्यांनी आणि अभ्यासकांनी सांगायची गरज नाही. नसता एवढे 17-18 करोड एका देशातून दुसऱ्या देशामध्ये लोक येऊ शकत नसतात. ही जी मानसिकता आहे, आम्ही हुक्मरान कौम म्हणायची, पण प्रत्यक्षामध्ये इतक्या वर्षाचे अतिक्रमण सहन करून सुद्धा हिंदूंनी आपल्या सण समारंभ परंपरा प्राणपणाने जतन केलेले आहेत. त्याच्यावरती कुठलंही औदासीन्य किंवा निराशेची छाया पडू दिलेली नाहीये किंवा ते बंद पडू दिलेलं नाहीये. म्हणजे हा जो रसरशीतपणा आहे, सर्वांना सर्वव्यापक असल्यामुळे सगळ्यांना समाविष्ट करून घ्यायचं आहे. वैविध्य आहे, म्हणजे कबीराचे जे निर्गुणपंथी जे लोक आहेत ते असोत किंवा सगुणपंथी, म्हणजे आपल्याकडे प्रत्यक्ष देवदेवता मूर्ती समोर ठेवून पूजा करणारे आणि हे काहीच नाही निर्गुणपणे त्याची उपासना करणारे, हे दोन्हीही तुम्हाला हिंदूमध्ये आढळतात. हे असं दुसरीकडे तुम्हाला कुठं दिसणार नाही. म्हणजे आपल्याकडे आलेले जो ख्रिश्चन धर्म असो, ज्यांनी कन्व्हर्टेड झाले आणि त्यांनी धर्मांतर करून स्वीकारला, तोही ख्रिश्चनाचे जे सगळे आता येशूचे अनुयायी असतील, ते पण सगळे एका हिंदू चौकटीमध्येच तुम्हाला त्यांचे उत्सव साजरे करताना दिसतात. इस्लामची हीच अडचण आहे. हे जे सगळे दर्गे मजारी कबरी जे आहेत, या सगळ्यांवरती जे उत्सव साजरे होतात त्याच्याही मागं तीच परत प्राचीन अशी हिंदू मानसिकता आहे. सण समारंभ म्हणजे संतांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या ठिकाणी एखादा उत्सव साजरा करणे म्हणजे उरूस. ही पण हिंदूकडून उचललेली अशाच पद्धतीची मानसिकता आहे. म्हणजे या संपूर्ण भारतीय उपखंडात, म्हणजे फक्त भारतच नाही की त्याच्यामध्ये पाकिस्तान, काही प्रमाणात अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, त्याच्यानंतर श्रीलंका, त्याच्यानंतर बांगलादेश, हे सगळे आले, नेपाळ.
म्हणजे भारतीय उपखंडामध्ये राहणाऱ्या लोकांची जी अशी ही रसरशीत मानसिकता आहे की ज्यांची जगण्यावरती नितांत अशी श्रद्धा आहे, ते निराशानं घेरलेले नाही आहेत. त्याच्यामुळे ही जर मानसिकता संपून घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की कोरोनाच्या काळात सुद्धा, आपत्तीमध्ये सुद्धा लोकांनी कशा पद्धतीने किती चिवटपणे आपल्या श्रद्धा जोपासल्या आणि आपले सण साजरे केले. ह्या जी मानसिकता आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी. महालक्ष्म्या झाल्या, गणपती गेले, श्रद्धावंत डोळे ओले ओले. जगण्यावरती कोरोनाचे वण, तरी केला सण साजरा. शतकांपासून झेलुनी आघात, जपलेली वात अस्मितेची. बदलाची आयशी कित्येक वादळे, श्रद्धेची या बळे पचविली. भोगल्या वेदना, पापण्यांना पूर, सोसल्याचा सूर होतो इथे. गंगेचा गोदेचा प्रदेश सुपीक, तरारले पीक संस्कृतीचे. दुःख दळुनिया खातीही माणसे, विश्वावर ठसे कांत म्हणे, विश्वावर ठसे कांत म्हणे. एक जे वैशिष्ट्य आहे आपल्या परंपरेचं, आपल्या संस्कृतीचं, जे धार्मिक पद्धतीनं तर आपण सगळं करतो आहोत, त्याच्यावर टीका होते आहे, हे बाजूला ठेवूयात. पण याच्यामधून जी कला निर्मिती गेले 2, 2.5, 3,000, 4,000 वर्षाचे आपल्याकडे पुरावे आहेत. नाट्यशास्त्र असो, संगीत असो, वास्तुशास्त्र असो, किंवा पैठणीसारखी कपड्यावरती अतिशय कलात्मक अशी कारागिरी करण्याची प्रथा असो, बिद्री वर्क असो, चांदी सोन्यावरती करण्याची, अशा कितीतरी गोष्टी आहेत. लाकडावरचं आपल्याकडं अप्रतिम जुन्या, म्हणजे तेरचं जे मंदिर आहे सगळ्यात जुनं म्हणतात, सापडलेलं 3ऱ्या-4थ्या शतकातलं, त्याचा दरवाजा लाकडी आहे. म्हणजे आमची जी परंपरा आहे ती फक्त धार्मिक नाही, हे टीका करणारे विसरतात. इथल्या रसरशीत अशा जीवनाचं प्रतिबिंब, या माणसाच्या श्रद्धाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलेलं आहे. त्याच्यामुळे कला, साहित्य, संस्कृती या सगळ्या गोष्टी तिच्या अंगाने वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या प्रदेशातल्या हिंदू माणसाच्या मानसिकतेला, सण समारंभ, परंपरांना टीका करत असताना त्याच्या मागची ही बाकी कलात्मक आणि इतर बाबी लक्षात नाही घेतल्या तर ही टीका अस्थायी ठरू शकते. आणि हा जो रसरशीतपणा आहे, ही जी श्रद्धा आहे, तीच यापुढे पण या प्रदेशातल्या माणसांना, त्यांच्या कला संस्कृतींना पुढे नेत राहील.